आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हा केवळ प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री हा त्यांचा व्यक्तिगत अपमान नाही। हे राज्य सरकार औरंगजेबीच्या वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांना देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं अपमानास्पद, कारण मला माहित आहे एकदा माननीय उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते, त्यावेळेस प्रशासनाने कारवाई केली होती। त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन आणि आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे, हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही। त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी देवेंद्रजींची तुलना औरंगजेबाशी, त्याचा क्रूर प्रशासक जसा औरंगजेब होता तशा प्रकारे औरंगजेबाशी तुलना करण्याचं एक घाणेरड्या अशा प्रकारचं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हा केवळ प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री हा त्यांचा व्यक्तिगत अपमान नाही, तर महाराष्ट्र आपलं देशाला आदर्श ठरणारं, दिशा दाखवणारं राज्य आहे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा प्रकारचं बेजबाबदार, जो राज्याच्या काँग्रेससारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष महोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ताबडतोब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अवमान, या विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कठोर अशा प्रकारची कारवाई किंवा समज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना देण्याची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी मी आणि आपण तपासून घ्या, या ठिकाणी जर त्यांचं वक्तव्य अशा प्रकारचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी, सरकारविषयी जर असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्तानं मी आपल्याकडे मागणी करतोय। शासनाने योग्य ती उचित नाही, योग्य ती ना कॅज्युअल नका सभापती, हात जोडून विनंती आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक प्रश्न नाही, ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। हा महाराष्ट्राचा अवमान आहे। त्यांना काही इतर विषय संपलेत का महाराष्ट्रातले? त्या ठिकाणी म्हणून माझी सभापती महोदय विनंती आहे की प्रदेशाध्यक्ष झालेत, पक्ष वाढवा, मोठा करा, लोकांचे इश्यू आहेत त्या ठिकाणी, त्याच्यामुळे अशा प्रकारचा भूमिका मांडली मी त्या संदर्भात। नाही, मी त्यांना गंभीरता सांगितली याची सभा, तुम्ही विरोधी पक्षनेते मान्य करणार नाही, हे गंभीर घेतला पाहिजे, कॅज्युअल घेऊन विषय चालणार। महसूल मंत्री बोला। माननीय सभापती महोदय, हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे तुलना केली त्याचा मी निषेध व्यक्त करतो। निरंजन डावखरे, निरंजन डावखरे। विरोधी पक्षनेते तुम्हाला मान्य आहे का मुख्यमंत्र्यांचा अपमान करणं? सभापती महोदय, याच्यावर चर्चा करायची असेल तर चर्चा चांगली होऊ शकते। माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावरही व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं घेऊ नये, पण हे राज्य सरकार औरंगजेबीच्या वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांना देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं अपमानास्पद, कारण मला माहित आहे एकदा माननीय उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते, त्यावेळेस प्रशासनाने, माझं मत असं आहे की व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे, हे मीही मान्य करतो, पण हे माझं मत आहे। या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी आणि विरोधी पक्ष नेते बोललेले आहेत। शासनाने भूमिका सांगितलेली आहेत आणि शासनाने एकदा भूमिका जाहीर केल्याच्या नंतर आता मग सरकारच्या वतीने कारवाई करतो असं महसूल मंत्री माननीय सभापती महोदय, आपण जरा जागेवर बसा। सभापती महोदय, मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो रत्नागिरी याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये, नाही सिंधुदुर्ग मधून एक दिवस अगोदर, बरोबर आहे, पुढून रत्नागिरी, मी रत्नागिरीलाच होतो आणि त्या ह्याच्यामध्ये पत्रकारांचे जे काही प्रश्न येत होते, जे नेहमी येतात, तुम्हाला येतात, आम्हाला येतात, आणि अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना त्यांनी तो प्रश्न विचारला की फरक काय मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये फरक काय, आणि त्याच्या अगोदरच औरंगजेबाचा उल्लेख झाला आणि त्याची स्पष्टपणे औरंगजेबाचा त्याच्यासारखा क्रूर प्रशासक नाही, एवढंच नव्हे तर औरंगजेबाने त्याच्या वडिलांना, त्याच्या भावाला आणि जे काय सगळं त्यांनी इतिहासाची सगळे दाखले त्यांनी ते म्हणाले, आणि त्याच वेळेला हा प्रश्न आला की सध्याचं शासन काय, त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही, हे मी फार जबाबदारीने सांगतोय। आणि आता काय चेक करता येतं, कारण ते सगळं ह्याच्यावर असतंच की आपल्या
पत्रकारांकडे असतं. म्हणजे आपल्याला काय वाटते त्यापेक्षा तेच फार हुशार असतात सगळे, आणि आपल्याकडचे तर जास्त हुशार आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं. ते हे मात्र जरूर बोलले की मुख्यमंत्री एक मिनिट, शासन 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 आणि म्हणून आपण चेक करा. म्हणून मी म्हटलं की आपण चेक करा. आता मिळतं सगळं. मी खोटं सांगून काय, मला काय मिळणार आहे? परंतु मी त्या ह्याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही, त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन, आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे, हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत. आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही. शशिकांत शिंदे, शशिकांत शिंदे. सभापती महोदय, या सदनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबत जे वक्तृत्व केलं गेलं त्यांची तुलना औरंगजेबाबरोबर केलेली आहे. त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने औरंगजेबाची तुलना कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणत्याही मोठ्या पदाच्या व्यक्तीशी होऊ नये या बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही समर्थन करतो. फक्त एकच विषय असा आहे की या विषयाच्या धरून जो काही दिवस औरंगजेबाचा विषय आता सातत्याने गाजतोय, आता म्हणणं असं आहे की ज्या औरंगजेबाला स्वतःच्या भूमीमध्ये शेवटचा श्वास घेता आला नाही, तो मराठ्यांचा पराक्रम सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. 27 वर्ष या महाराष्ट्राच्या मराठ्यांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राला जिंकू देता आलं नाही. त्याला शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःचा शेवट अगदी दुःख अंतर्करणाने खचून जाऊन मी महाराष्ट्राला पराभूत करू शकलो नाही म्हणून त्याला शेवटचा श्वास याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःला दफन करून घेता आला. एक मिनिट मी सांगतो ना, त्यामुळे मी तुलना करत नाही. मला एकच काय म्हणायचं आहे, मुद्दा सोडून तुलना करत नाही. आज औरंगजेबाच्या या खळग्याला संरक्षण देण्याच्या बाबतीत मला निर्णय सरकारला घ्यावा लागतोय. कायदा सुव्यवस्था ही भूमिका बघून सुरक्षा या ठिकाणी घ्यावी लागते. माझं म्हणणं आहे की जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचं मी समर्थन करत नाही. त्याचा निश्चितपणे आपण निषेध केला, तो निषेध रास्त आहे. परंतु सरकारने, महसूल मंत्री बोलतील, आपण जरा जागेवर बसा, आपण जरा जागेवर बसा, प्रसादनावर बसा. माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे, हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण आता तापलेलं असतानाच काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली आहे. त्यांच्या वक्तव्याप्रकरणी भाजपकडून आता जोरदार प्रतिक्रिया देण्यात येत आहे. अशातच आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटल्याचं पाहायला मिळाले. सत्ताधाऱ्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. मात्र काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नसल्याचा दावा केलाय. विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटलंय की हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याची सभागृहाच्या अध्यक्षांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी किंवा हर्षवर्धन सपकाळ यांना समज द्यावी. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य तपासावे. जर त्यांचं वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विषयी आणि सरकारविषयी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी देखील दरेकर यांनी केली. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस नेते भाई जगताप यांना हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याप्रकरणी माफी मागायला सांगितली. भाई जगताप म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मी सुद्धा पत्रकार परिषदेत होतो. त्यांना औरंगजेबाविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर तुम्ही पत्रकारांकडे असलेल्या व्हिडिओमध्ये तपासू शकता. हर्षवर्धन सपकाळ यांची थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाहीये हे मी फार जबाबदारीने सांगतो आहे. त्यांनी व्यक्तिगत कोणावरही व्यक्तीच्या विरोधामध्ये कसलीही टीका केलेली नाहीये. आताचं शासन हे औरंगजेबाच्या प्रवृत्तीचं आहे हे मात्र त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते काही चुकीचं बोललेलं नाही असं मला वाटतं. अशी भूमिका भाई जगताप यांनी घेतली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलंय ते माझ्या निदर्शनास आलं तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे पुढील काही दिवसात हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सरकारकडून काही कारवाई केली जाते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।